जय हिंद मित्रांनो, मी दीपक कुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी गेट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, गेल्या 5 दिवसांपासून आपण मॅथचे प्रॅक्टिस सेट चालू केलेत बरोबर, आणि प्रॅक्टिस सेट घेतोय। आता मागचे जे 5 प्रॅक्टिस सेट झाले आपले, ते 5 प्रॅक्टिस सेट ना माझ्यामध्ये थोडेसे लेवल त्याची कमी होती, म्हणजे क्वेश्चन सोपे होते, जास्त काय अशा अवघड विचारले नव्हते। पण आता हा एक माझ्याकडे सेट आहे जो 21 फेब्रुवारी 2024 ला विचारलाय शिफ्ट सेकंड मध्ये। हा आपला 6वा सेट असणार आहे। ओके, सेट 6वा असणार आहे। तर या सेट मध्ये ना मी क्वेश्चन्स बघितले, बाकीच्या क्वेश्चनची लेवल थोडीशी कमी आहे, म्हणजे जसे मागचे 4 किंवा 5 सेट जे झाले त्यामधले सिंपल क्वेश्चन आणि यामधले सिंपल क्वेश्चन थोडेसे लेवल कमी आहे, पण यामध्ये जे 2-3 क्वेश्चन टफ लेवलचे आलेले आहेत। ओके, आणि ते क्वेश्चन मोस्टली तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघावं, हे मी तुम्हाला व्हिडिओ सुरू होण्याच्या पहिला सांगतो। कारण आता मला इतकं जाणवतंय की थोडीशी लेवल आहे जी क्वेश्चनची, ती जशी शिफ्ट वाढत जाईल, जशी सेट वाढत जातील तशी वाढत चालेल। ओके, तर व्यवस्थितपणे लक्ष देऊन बघा, मी पूर्णपणे डिटेल मध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन। ओके, आणि तुम्हाला समजेल नक्की। चला तर मग सुरू करूया। आता बघा, शिफ्टचा फर्स्ट क्वेश्चन काय आहे, वस्तूची चिन्हांकित किंमत आणि विक्री किंमत या अनुक्रमे 6600 आणि 4752 रुपये आहेत, सवलत टक्केवारी किती आहे। आता इथे डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युला वापरून सुद्धा काढू शकता, किंवा दुसरी रेशो मेथड यूज करा। काय करा, 6600 काय एमआरपी, ओके एमआरपी, आणि विक्री किंमत एसपी जी आहे ती किती आहे 4752 आहे। आता इथे काय करू शकतो मी, 11 ने भाग देऊ शकतो बघा। 11 सक्क 66, 2 0 आहेत असं। इथं बघा 11 चौक 44 उरेल किती 35 उरेल, 11 त्रिक 33 उरेल किती 2, 11 दुनी 22, कितीने भाग जातो 6 ने जातो का, 6 के 6, 2 0 आहेत असं। 6 सत्ते 42 उरलं किती 6 दुनी 12, काय झालंय बघा, 100 रुपयाची वस्तू होती, 72 रुपयाला सेल झाले, किती डिस्काउंट मिळालाय 28%। हेच मला उत्तर काढायचं होतं, सिंपल रेशो काढायला गेलो उत्तरच मिळालं, कारण एका ठिकाणी 100 आलं तर आपल्याला ते टक्केवारीला कम्पेअर करू शकतो डायरेक्टली बरोबर। अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता। क्वेश्चन नंबर 2 बघा, सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे। काय करू शकतो मी, इथं सगळ्यात पहिला हा भागाकार करून घेतो, 16 की 16, 16 दुनी 32, इथं 200 राहिलं। आता वजाबाकी करायचे आहे, या पूर्ण बद्दल काय होईल मग, 4400 मधनं 200 वजा करा, 4200 अधिक काय होईल इथं 4 दोन्ही 8 आणि 4 त्रिकम 12, 424 अधिक 100 4200 अधिक 128 करा, 4328 कुठे दिसतंय, ऑप्शन 4। ओके, सिम्प्लिफिकेशन इथल्या इथं सॉल्व्ह करायचं, खाली ते परत लेअर बसायचं, परत स्टेप वाईज सोडवायचं, असलं करत बसायचं नाही, खूप वेळ जाईल तुमचा, ठीक आहे। त्याच्यामुळे इथल्या इथं करा, सिंपल जाईल। त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन नंबर 3 काय, 22,000 रुपयेवर 2 वर्षासाठी मिळणारे चक्रवाढ व्याज अर्धवार्षिक चक्रवाढ रुपये 10,210.2 आहे, वार्षिक व्याजदर किती आहे। आता हा थोडासा ना हार्ड लेवलचा क्वेश्चन, हार्ड म्हणणार नाही मी याला जास्त पण हार्ड नाही, पण चक्रवाढ व्याजवर चांगले क्वेश्चन विचारले गेले त्या शिफ्ट मध्ये, थोडेसे डोक्याला चालना देणार आहेत। आता त्यांनी काय दिले, मुद्दल दिले 22,000, 2 वर्ष टाइम पिरियड दिलाय, पण जे व्याज लागणार आहे ना ते अर्धवार्षिक आहे। अर्धवार्षिक व्याज आहे म्हटल्यावर 2 वर्षात काय होणार सांगा, पहिल्या 6 महिन्यानंतर व्याज लागणार, परत दुसऱ्या 6 महिन्यानंतर, परत 6 महिन्यानंतर आणि परत 6 महिन्यानंतर, असं 2 वर्षात एकूण 4 वेळा व्याज लागणार बरोबर, एकूण 4 वेळा व्याज लागणार। मग आता मला माहित आहे आपण रेशो काढताना कोणाचा घेतो, इथं मुद्दल आणि रासचा। मुद्दल काय असते पी, मुद्दल पी, आणि 4 वेळा व्याज लागले म्हटल्यावर इथं काय करायला पाहिजे, मला घातांक 4 घ्यायला पाहिजे चक्रवाढ मध्ये। ही मेथड मी चक्रवाढ व्याज मध्ये शिकवलेली आहे बॅच मध्ये। ओके, त्यानंतर बघा घेतो मी इकडे रेशो कोणाचा, मुद्दलचा आपल्या रासचा, आणि रासचा पण घातांक मला किती मिळायला पाहिजे 4 मिळायला पाहिजे। आता सॉल्व्ह करतो, जेव्हा मी इथं रेट काढायचं असतं त्यावेळेला मी मुद्दल आणि रास यावरून तर रेट नक्कीच काढू शकेन। ओके, इथं फक्त मला 4 कधी मिळतं हे बघायचं आहे। आता इथं बघा, सर्वप्रथम मुद्दल किती आहे रे, मुद्दल किती आहे 22,000 आहे, मुद्दल किती आहे 22,000 आहे, आणि रास किती होईल सांगा। आता व्याज 10,210.20 रुपये, ओके, आणि मुद्दल 22,000 आहे म्हटल्यावर रास या दोघांची बेरीज असणार, मग रास होईल माझी 32,210.2 आहे, ते मी डायरेक्ट 2 लिहितो आणि इकडे 0 वाढवतो। ओके, कारण पॉईंट इथला घालून इकडे मी 0 वाढवला। आता यांचा रेशो काढा, कसा रेशो काढता येईल सांगा मला, 11 ने भाग जाईल का, 11 ने जाईल का बघा, 11 दुनी
22 बरोबर. 1 2 3 4 झिरो आहेत असं. ओके, इथं 11 भाग देतो. 11 दुनी 22 उरेल किती 10. 11 किती उरेल बा 22 गेलं तर 10 उरेल. 102 होईल ना. 11 9 99 परत 3 उरेल. 11 दुनी 22 परत किती उरेल 8 उरेल. ओके 8 उरेल. 11 सत्ती आय थिंक कुठं तर चुकतंय वेट. 11 दुनी 22 होईल 10 उरेल. 11 9 99 होईल. 99 म्हटल्यावर तर 3 उरेल. 11 दुनी 22 22 म्हटल्यावर 8 सॉरी 9 उरेल इथं बरोबर. 9 उरलं 90 झालं. 11 8 किती होईल 88 उरेल 2. 11 दुनी 22 किती आलं इकडं 2000 आलं आणि इकडं 29,282. आता या 2000 ला मी 2 न भाग देतो 1000 होईल बरोबर. सॉरी 10,000 होईल. 20,000 होतं 10,000 होईल आणि इकडे काय होईल सांगा. बे के बे बेचोक 8 उरलं किती 2 बेसक 12 बरोबर. बेचोक 8 आणि बेके बे किती झालं 14,641 आणि 10,000. आता मी इथं काय म्हणू शकतोय 10,000 जो आहे तो 10चा चौथा घात आहे. 10,000 जो आहे तो 10चा चौथा घात आहे आणि 14,641 जो आहे ना तो 11चा चौथा घात आहे. ओके, तो 11चा चौथा घात आहे. म्हणजे काय झाले बघा, मुद्दल होती किती 10 रुपये झाले किती 11 रुपये. होती किती 10 रुपये झाले किती 11 रुपये. म्हणजे रेट किती लागला सांगा 1 रुपये व्याज मिळालं. किती रुपये वर 10 रुपये वर गुणले 100 बरोबर किती टक्के झालं 10%. बरोबर किती टक्के झालं 10%. म्हणजे व्याजदर किती आहे 10%. पण हा जो व्याजदर आहे हा कुठला मिळाला आपल्याला 6 महिन्याचा मिळाला. कुठला 6 महिन्याचा विचारलाय काय वार्षिक व्याजदर. मग जर 6 महिन्याचा 10% असेल तर वार्षिक किती असणार आहे 20% असणार आहे. क्लिअर. थोडस डोक्याला चालना देणार होतं पण सिंपल आहे, समजून घेतला तर येऊ शकतं. चला पुढचा क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 4. 11,480 ला एक टेबल विकल्यास 18% तोटा होतो. याचा अर्थ काय 11,480 ही किती टक्केची किंमत आहे 82 टक्केची. 100 मधून 18 वजा करा. मग मी काय करू शकतो 82 टक्केची किंमत 11,480. जेव्हा तोच टेबल 15,540 ला विकला जातो तेव्हा तोटा किंवा नफ्याची टक्केवारी किती. जर 11,480 ही 82 टक्केची व्हॅल्यू असेल तर 15,540 किती टक्के होईल हे काढा. आता सॉल्व करा. झिरोला तर झिरो सर कॅन्सल होईल. आता भाग द्या सर तुम्ही. काय करू आपण 2 न भाग देऊ का. बे पंचे 10 बे साती 14 बेचोक 8. इथं बघा बे साती 14 बे साती 14 आणि बे साती 14 777 झालं. इथं बघा कितीनं भाग जाईल कितीनं भाग देऊ शकतो रे इथं. इथं परत 2 ने देतो. चला बेचोक 8 बे के बे इथं बे दोन्ही 4 बरोबर. परत बे 8 16 उरलं किती बे साती 14 कितीनं भाग जाईल बघा 7 न जाईल का परत 7 1 7 7 1 7 7 1 7. ओके 7 7 चौक 28 7 1 7 41 ला 41 कॅन्सल झालं. उरलं किती 111% आणि 100% वरने 111% झाले. याचा अर्थ काय त्याच्यावर 11% नफा झालाय. ऑप्शन थर्ड. क्लिअर. पुढे बघा क्वेश्चन नंबर 5. ए आणि बी एक काम 14/3 दिवसात पूर्ण करू शकतात. बी आणि सी तेच काम 12/5 दिवसात पूर्ण करू शकतात आणि सी आणि ए तेच काम 16/3 दिवसात पूर्ण करू शकतात. या तिघांनी मिळून काम केले तर 2 दिवसात किती काम पूर्ण होईल आपल्याला विचारले. ओके आता सिंपल आहे बघा. ए आणि बी ला किती दिवस लागतात 14/3 दिवस. बी आणि सी ला किती लागतात 12/5 दिवस आणि सी आणि ए ला किती लागतात 16/3 दिवस. तर तिघांचे काय काढतो मी लसावी काढतो. तिघांचे लसावी काढा. आता मला 12 आणि 16 लसावे 48 मिळते. गुणले काय करतो मी इथं 14 आहे. 14 7 गुणले 2 लिहू शकतो मी. 2 तर याच्यामध्ये म्हटल्यावर गुणले 7 करायला लागेल. याचा जो गुणाकार असेल तो किती येईल बघा 48 गुणले 7 करा. 7 8 56 आणि 7 चौक 28 आणि 5 33 336 काय येईल यांचा लसावी येईल सर. 336 काय येईल लसावी येईल. मग भाग द्या 3 1 3 3 1 3 3 2 6 आणि सॉरी 14 न भाग जाईल ना इथं 72 येईल. ओके परत 12 ने द्या गुणले 5 आहे 12 के 12 दुनी 24 होईल बरोबर. आणि राहिले किती मग इथं शिल्लक 6 आणि 3 9 96 म्हणजे 1 मिनिट गुणले 5 आणि करायला लागेल मला. इथं भाग देऊ शकतो किंवा मी इथं पहिला लिहिलेला ना ते लिहितो म्हणजे भाग द्यायला मला सोपं जाईल. इथं ऍक्च्युअली इथं किती लिहिलेलं मी
48 गुणिले 7 लिहिलेलं बरोबर. इथं भाग द्यायला सोपं जाईल का सांगा. 7 एके 7, 7 दुनी 14 केलं मी, 2 72 आहे. इथं मला कॅल्क्युलेशन सोपं झालं. इथं पण बघा काय करू शकतो मी, 12 एके 12, 12 दुनी 24, 12 चोक 48, 7 चोक 28, 28 गुणिले 5 करा, 28 into 5, 85 40, 0 हातच्याला जाईल 4, 5 दुनी 4 14, 140 होईल बरोबर. इथं बघा 16 दुनी 32, 16 त्रिक 48, 7 त्रिक 21, 21 गुणिले 3 63 बरोबर. म्हणजे मला इथं काय कळाला, त्यांची इफिशियन्सी कळाली. 72 कोणाची, ए आणि बी ची, 140 कोणाची, बी आणि सी ची, आणि सी आणि ए ची किती 63. मग मला ए बी अधिक सी तिघांची इफिशियन्सी किती मिळेल, ए अधिक बी अधिक सी ची. इथं किती होईल बघा, 2 आणि 3 5 होईल, 7 आणि 4 11, 11 आणि 6 किती होईल 17, आणि 2 275 भागिले 2 काय झाली यांची इफिशियन्सी झाली. ते किती दिवस काम करणार आहेत रे, 2 दिवसात किती काम पूर्ण करतील विचारले त्यांनी. मग सर 2 दिवसात जर करायचं असेल, एका दिवसात ते 275/2 करतात, तर 2 दिवसात किती करतील सर, 2 दिवसात सर ते 275 काम पूर्ण करतील. 275 कुठे दिसतंय बघा इथं. आता सर इथं भागिले 336 काय, कारण ते 336 कामापैकी 275 कामं पूर्ण केलेत म्हणून भागिले 336 त्यांनी दिलेलं आहे. ओके क्लिअर, काय अवघड नाही यामध्ये पण. चला पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 6 सिंपल आहे, इथं सॉल्व करा. 8 एके 8, 8 8 64, 3 दोन्ही 6, इथं तर 6 आहे असं लिहिलं, आणि हे 428, 428 वजा 6 422 क्लिअर. चला पुढे बघा क्वेश्चन नंबर 7. दोन संख्या अशा दिल्या आहेत की पहिली संख्या दुसऱ्या क्रमांकाच्या अर्धे आहे. म्हणजे दोन संख्या आहेत समजा ए आणि बी, आणि पहिली संख्या ही दुसऱ्याच्या अर्धे आहे. म्हणजे समजा दुसरी 2 असेल तर पहिली काय असेल 1 असेल. जर त्यांची सरासरी 15 असेल, जर त्यांची सरासरी 15 असेल म्हणजे ए अधिक बी काय होईल 15 गुणिले 2, कारण बेरीज काढायची असेल तर काय करतो आपण, सरासरी गुणिले एकूण संख्या. ए अधिक बी किती येईल 30, ए अधिक बी किती येईल 30 येईल. आणि इथं काय दोघांची व्हॅल्यू किती आहे, ए ची व्हॅल्यू 1 आहे, बी ची व्हॅल्यू 2 आहे. म्हणजे 30 भागिले 3 केलं तर मला एकाची व्हॅल्यू किती मिळेल 10. काढायला काय लावलंय, पहिली संख्या किती, पहिली संख्या किती आहे 1 आहे, एकाची व्हॅल्यू किती आहे 10 आहे, म्हणजे पहिली संख्या ती 10 असणार आहे. क्लिअर. आणि दुसरी संख्या 20 असेल, पहिली त्याच्या निम्मे आहे. विषय क्लिअर. चलो पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 8. ए मध्ये प्रथम 20% वाढ झाली आणि नंतर 30% घट झाली. ए चे अंतिम मूल्य ए च्या प्रारंभिक मूल्याच्या किती टक्के आहे. समजा ए मी सुरुवातीला 100% घेतलं, त्याच्यामध्ये 20%ची वाढ झाली म्हणजे किती झालं ते 120 भागिले 100. 20%ची वाढ झाली म्हणजे काय 120 भागिले 100 गुणले परत काय झाले 30%ची घट झाली म्हणजे काय 70 भागिले 100. किती येतं बघा, म्हणजे ते आपल्याला किती टक्क्यानं वाढले हे कळेल. आता काय करतो सर मी इथं सिंपल गोष्ट करतो, 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल करतो, या 2 शून्याला हे आणि हे शून्य कॅन्सल करतो, आणि 12 84% सर ऑप्शन 3. क्लिअर. चला पुढे बघूया. क्वेश्चन नंबर 9. जॉनने एका बँक खात्यात 1000 रुपये जमा केले. $1000 आहे ते. आता अब बंदा बडा हो गया, डॉलर में बात करेगा, ठीक है. $1000 जमा केले, ज्यावर वार्षिक 5% इतकं साधारण व्याजदर मिळतो. तर 2 वर्षांनी किती व्याज मिळायला हवे. एका वर्षाला 5%, तर 2 वर्षाला 10%, आणि 1000चं 10% म्हणजेच किती सर 100. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 10. 5 शर्टची किंमत 3 शर्टच्या विक्री किमती एवढी आहे. म्हणजे 5 शर्टची खरेदी किंमत कॉस्ट प्राइस ही काय 3 शर्टच्या विक्री किमती एवढी आहे, म्हणजे 3 शर्टच्या सेलिंग प्राइस एवढी आहे. तर नफ्याची टक्केवारी शोधा. सिंपल आहे. आता काय असेल कॉस्ट प्राइस भागिले सेलिंग प्राइस बरोबर 3 भागिले 5 असेल, म्हणजे हे एसपी इकडे आलं, हे इकडे गेलं. म्हणजे इथं काय बघा 3 रुपयाचा शर्ट कितीला विकलाय 5 रुपयाला. तोटा कितीचा झाला रे 2 रुपयाचा झाला. किती रुपयावर झाला 3 रुपयावर. गुणले 100 करा, बरोबर काय येईल 66.66%. 66.66% काय होईल. इथं नफा का व्हायला रे, कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस बरोबर आहे, नफा होईल. कारण काय झालंय 3 रुपयाला विकत घेतलाय आणि 5 रुपयाला विकलाय, बरोबर. 66.66% काय होईल नफा होईल. क्लिअर. चला पुढे बघूया. क्वेश्चन नंबर 11. एका घनाच्या बाजूची लांबी 14 सेंटीमीटर आहे. घनाचे पार्श्व पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती, यालाच आपण पार्श्व पृष्ठफळ सुद्धा म्हणू शकतो. तर घनाचे पार्श्व पृष्ठफळ काढण्याचा फॉर्म्युला आहे 4a², आणि ए ची व्हॅल्यू दिली त्यांनी 14. तर फक्त फॉर्म्युला मध्ये ठेवा, ए ची व्हॅल्यू 14 आहे, 14 चा वर्ग येतो 196 रुपये,
रुपये नाही 196 येतो. 9 साइन चौक 24, 7 जाईल 2, 9 चौक 36 आणि 2 38, 4 एके 4 आणि 3 7, 784 सेंटीमीटर स्क्वेअर. क्लिअर? सोपा होता. चला क्वेश्चन नंबर 12. चार संख्यांची सरासरी 24 आहे. पहिल्या दोन संख्यांची सरासरी ही शेवटच्या दोन संख्यांच्या सरासरीच्या दुप्पट आहे. तर शेवटच्या दोन संख्यांची सरासरीची बेरीज किती? आता पहिल्या संख्या जर मी ए आणि बी घेतलो, यांची सरासरी काय असेल? ए अधिक बी भागिले 2 असेल. त्यानंतर दुसऱ्या दोन संख्या जर घेतली आम्ही सी अधिक डी, तर यांची सरासरी काय असेल? सी अधिक डी भागिले 2. आता त्यांनी काय सांगितलंय? पहिल्या दोन संख्यांची सरासरी शेवटच्या दोन संख्यांच्या सरासरीच्या दुप्पट आहे. म्हणजे पहिल्या दोन संख्यांची 2 असेल आणि शेवटच्या दोनची 1 असेल. आता सिंपल आहे सर, इथं याला हे मी सर कॅन्सल केलं. आता काय केलं मी? ए अधिक बी ची व्हॅल्यू 2 आहे, बी सी अधिक डी ची व्हॅल्यू 1 आहे. आता त्यांनी काय सांगितलंय? चार संख्यांची सरासरी 24 आहे. म्हणजे त्यांची बेरीज किती असेल सांगा? 24 गुणिले 4 असेल. 24 गुणिले 4 म्हणजेच किती? करू शकतो 4 चौक 16, 4 दुने 8 आणि 1 9, 96. म्हणजे बेरीज टोटल मला किती आहे पाहिजे? 96. आणि 96 मधला 2 पार्ट जो असणार आहे तो ए अधिक बी चा असणार आहे आणि एक पार्ट असणार आहे तो सी अधिक डी चा असणार आहे. म्हटल्यावर याला 3 न भाग दिला मी, बरोबर? 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6. एकाची व्हॅल्यू किती आली? 32. विचारले काय? शेवटच्या दोन संख्यांची बेरीज. मग शेवटच्या दोन संख्यांची बेरीज इथं किती आहे? 1 आणि 1 ची व्हॅल्यू किती आहे सर? 32 आहे. ऑप्शन डी. क्लिअर? असाच क्वेश्चन मगाशी पण सॉल्व्ह केला होता मी, बरोबर? ज्याच्यामध्ये मी दोघांचा रेशो घेतलेला, त्यांची बेरीज आणि सरासरीची बेरीज आणि त्यांची बेरीज गुण आपण कंपेअर केलं होतं. क्लिअर? चला क्वेश्चन नंबर 13 बघा. ए एखादे काम 7 तासात पूर्ण करतो. ए जो आहे तो 7 तासात करतो. ओके. बी प्लस सी, बी आणि सी जे आहेत ते 21/4 तासात एखादं काम पूर्ण करतात. आणि त्यानंतर सी अधिक ए हे दोघं जे आहेत ते 7/2 तासात एखादे काम पूर्ण करतात. सर लसावी काढा. लसावी येतो माझा 21. किती होईल बघा? 7 दुनी 14, 7 त्रिक 21. 21 ला 21 कॅन्सल होईल, 4 येईल, बरोबर? 7 त्रिक 21 आणि 4 दुनी 6. हा काय झाला? माझा क्षमता झाली. कशी काढतो ही आपण? ह्या दोघांचा भागाकार करतो, ह्या दोघांचा भागाकार, ह्या दोघांचा भागाकार, त्याच्यावर मी क्षमता काढली. आता काय विचारले? बी ला एकट्याला काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल? आता मला काढायची आहे बी ची इफिशियन्सी. आता इथं बघा, ए अधिक सी, सी अधिक ए ची किती आहे? 6 आहे. सी अधिक ए ची किती आहे? 6 आहे. यातली ए ची 3 आहे, म्हटल्यावर सी ची किती असणार? 3 असणार. इथं सी आहे, इथं 3 आहे, दोघांची 4 आहे, म्हटल्यावर बी ची किती असणार? 1 असणार आहे. 21 काम आहे, बी ची इफिशियन्सी 1 आहे, म्हणजे त्याला लागतील 21 तास. ऑप्शन 3. क्लिअर? चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 14. एखादे पुस्तक त्याच्या चिन्हांकित किमतीच्या 5/12 दराने विकल्यास 50% तोटा होतो. आता मी तुम्हाला सांगितलंय 5/12 दराने विकलं म्हणजेच काय? 5/12 मध्ये जे खाली असेल 12 ही असेल माझी चिन्हांकित किंमत, त्याला मी MRP म्हणतो. आणि जी वर असेल ती असते माझी सेलिंग प्राइस, विक्री किंमत, कारण विकलंय ना त्याच्यामुळं. तर पुस्तकाची चिन्हांकित किंमत आणि खरेदी किमतीचे गुणोत्तर काय असेल? आता चिन्हांकित किंमत आणि खरेदी किमतीचे गुणोत्तर विचारले त्याने मला. काय सॉल्व्ह करू शकतो रे? 12/5 भाग जाणं पॉसिबल आहे का? भाग जाणं तर पॉसिबल नाही. कुछ तो गडबड हो गई है फिर इधर. काय? एखादे पुस्तक त्याच्या चिन्हांकित किमतीच्या 5/12 दराने विकल्यास 50% तोटा होईल. तोटा 50% होतो. तर पुस्तकाची चिन्हांकित किंमत आणि सॉरी त्यांनी विचारले काय बघा, खरेदी किंमत आणि चिन्हांकित किमतीचे गुणोत्तर विचारले, बरोबर? म्हणजे मी लिहिलेलं बरोबर आहे. विक्री किंमत किती असणार आहे? सेलिंग प्राइस 5 असणार आहे. MRP किती असणार आहे? 12 असणार आहे. आता त्यांनी चिन्हांकित किंमत आणि खरेदी किमतीचे गुणोत्तर विचारले. मग मला सांगा, जर त्याला 12 रुपयाची वस्तू 5 रुपयाला विकल्यावर, ओके, म्हणजे MRP वर डिस्काउंट देऊन त्याने विकलाय ना, 5 रुपयाला विकल्यावर त्याला काय झालाय? 50% तोटा झालाय. काय झालाय? 50% तोटा झालाय. म्हणजे 5 ही व्हॅल्यू कितीची असणार आहे? 50% ची. सिंपल गोष्ट लक्षात घ्या ना, जर एखादी वस्तू 5 रुपयाला विकली तर त्याच्यावर 50% तोटा झाला, म्हणजे ती विकली कितीला? 50% ला. मग ही 5% जी व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे? 50% ची असणार आहे. खरेदी किंमत किती असते? 100%. म्हणजे 50% ची व्हॅल्यू जर 5 असेल तर 100% ची व्हॅल्यू किती असणार? 10. आणि चिन्हांकित किंमत किती आहे सर? 12. तर चिन्हांकित किंमत आणि खरेदी किंमतीचं गुणोत्तर काय झालं? 12/10. बेसक्क 12, बेपंचे 10. 6च 5 कुठे दिसतंय? ऑप्शन 4. क्लिअर? पुढे बघा. क्वेश्चन नंबर 15. काय सांगितले? 30, 120 आणि 15 चे चौथे प्रमाण पद काढा.
ठीक आहे, प्रमाणपद शोधायचं आहे आपल्याला. आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे ए छेद बी बरोबर सी छेद डी. हे चौथं पद मला काढायचं आहे. ए छेद बी किती होईल 30 छेद 120 बरोबर 15 छेद डी. आता डी मी इकडे घेतो 15 गुणले 120 भागिले 30 करा. झिरोला झिरो कॅन्सल करा. 3 1 3 3 5 15 12 5 60 ऑप्शन फर्स्ट. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 16. यू ला व्ही पेक्षा 5% गुण जास्त मिळाले. यू आणि व्ही हे दोघ आहेत आणि यू ला 5% गुण व्ही पेक्षा जास्त आहेत. म्हणजे व्ही ला जर 100 असतील तर यू ला 105 असणार आहे. तर व्ही आणि यू चे व्ही चे गुण यू च्या गुणापेक्षा किती टक्के कमी असतील. आता कुणापेक्षा विचारले यू च्या, म्हणून भागाकाराच्या खाली यू चा असणार, वर काय असणार या दोघांचा डिफरन्स 5 आणि गुणले 100. हे तुम्हाला मी कशात शिकवलंय, कोणत्या टॉपिक मध्ये शिकवलंय, टक्केवारी मध्ये. जर ते पण माहित नसेल लेक्चर आहेत अवेलेबल. ठीक आहे, सॉल्व करा. 5 2 10 5 1 5 5 2 10 0 आहे असं किती होईल परत 100 छेद 21. सॉल्व करा. 21 चोक किती होईल 21 चोक 84 पॉइंट समथिंग येईल बघा 0.7 कुठं दिसतंय. ओके, पुढे बघा क्वेश्चन नंबर 17. खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने भाग जात नाही. 11 ने भाग जात नाही विचारले. 11ची कसोटी काय सांगते, या दोघांचा आणि या दोघांचा डिफरन्स एकतर 0 असला पाहिजे किंवा 11 असला पाहिजे. बरोबर. इथे काय होईल बघा 6 आणि 2 8 आणि 6 आणि 2 8 7 आणि 3 किती होईल बरोबर आहे 7 आणि 3 10 होईल. डिफरन्स कितीचा आहे 2चा आहे. इथं बघा 6 आणि 5 7 6 आणि 1 7 0चा डिफरन्स आहे. 2 आणि 2 4 आणि 8 आणि 7 किती होईल 15. डिफरन्स कितीचा आहे 11चा आहे. 2 आणि 6 8 5 आणि 3 8 डिफरन्स कितीचा आहे 0चा आहे. इथं 0 आहे, इथं 11 आहे, इथं 0 आहे. म्हणजे या तिन्हीला 11 ने भाग जाणार. विचारले कुठलं भाग जात नाही. इथं डिफरन्स 2चा आहे सर, ह्याला भाग जात नाही. क्लिअर. एवढं सोपं आहे, काय अवघड नाही. 11ची कसोटी जर येत नसेल तर नंबर सिस्टमचे लेक्चर आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. अगदी डिटेलमध्ये मस्तपैकी शिकवलेलं आहे. ठीक आहे, फक्त फ्रीमध्ये शिकायचं काम करा. क्वेश्चन नंबर 18. जर ए चा 4/5 भाग बी च्या 2/5 भागाबरोबर असेल तर ए आणि बी चे मूल्य किती. सिंपल आहे बघा. 5 ला 5 कॅन्सल होईल. 4a बरोबर काय होईल 2b. इथं 1 होईल, इथं 2 होईल. बी ची व्हॅल्यू 2 असेल, ए ची व्हॅल्यू 1 असेल. एकाच 2 कुठं दिसतं ऑप्शन सेकंड. काय लिहत बसायचं नाही. लिहायचं जरी असतं तर काय केलं असतं मी 4/5a बरोबर काय झालं असतं 2/5 b झालं असतं. 5 ला 5 कॅन्सल झालं असतं. ए आहे इथं, बी इकडं आलं असतं आणि 2 आहे इथं 4 इकडं आलं असतं. बे के बे बे दोन्ही 4 म्हणजे 1/2 ए ची व्हॅल्यू 1 बी ची व्हॅल्यू 2 एकाच 2. सॉल्व केलं असतं तरी असं झालं असतं. तेच मी डायरेक्ट इथं केलं कारण हे सॉल्व करायला परत माझे 10 सेकंद गेले ना, त्याच्यापेक्षा डायरेक्ट येतं. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 19. आता हा थोडासा हार्ड लेवलचा क्वेश्चन आहे. ओके, थोडासा हार्ड म्हणजे कन्सेप्ट जर माहित असेल ना तर हार्ड नाही जात. लक्षात घ्या. एक्स पॉइंट पी पासून 12 किलोमीटर प्रति तास वेगाने चालायला लागतो. समजा पॉइंट इथं आहे पी, पॉइंट पी इथं आहे. इथून नाही एक्स चालायला सुरुवात करतो. ओके, एक्स काय करतो चालायला सुरुवात करतो. त्याचा वेग किती आहे 12 किलोमीटर प्रति तास आहे आणि 6 तासानंतर म्हणजे तो ऑलरेडी आता 6 तास चाललाय. ओके, 6 तासानंतर समजा तो इथं पोहोचलाय. इथं मी क्यू पॉइंट धरतो याला. 6 तासानंतर एक्स काय पोहोचलाय इथं पोहोचलाय. म्हणजे त्याचं काय झालं 72 त्याने डिस्टन्स कव्हर केला. काय सांगा एका तासाला तो 12 किलोमीटर चालणार आहे. एका तासाला तो 12 किलोमीटर चालणार आहे. आता एक्स इथपर्यंत आलाय किती तासानंतर 6 तासानंतर. म्हणजे 72 किलोमीटर तो ऑलरेडी काय चाललाय. आता 72 किलोमीटर एक्स काय गेलाय पुढे गेलाय. पुढे काय सांगितलंय नंतर वाय ने देखील पी बिंदू पासून सुरुवात केली. वाय ने पण काय केलाय पी बिंदू पासून सुरुवात केलाय. त्याचा वेग जो आहे तो 16 किलोमीटर प्रति तास आहे. 16 किलोमीटर प्रति तास वेगाने तो चाललाय. तर प्रारंभ बिंदू पासून पी पासून वाय किती अंतरावर एक्स ला भेटेल. ज्या वेळेला इथून वाय आता चालायला सुरुवात केला समजा त्यावेळेला एक्स परत इथून कुठे तर पुढे पर्यंत गेलेला असणार आहे. म्हणजे एक्स इथपर्यंत कुठे तर जाईल, इथपर्यंत एक्स पोहोचेल, इथपर्यंत कुठे तर एक्स पोहोचेल आणि त्याच वेळेत वाय पण काय करणार आहे इथं पोहोचणार आहे. त्याच वेळेत वाय पण इथं पोहोचणार आहे. मग मला सांगा एक्स ला इथून इथपर्यंत लागलेला जो टाइम आहे, लागलेला जो टाइम आहे त्याच वेळेत हा पण इथपर्यंत पोहोचल त्याच वेळेत. कारण का जर एक्स पहिला निघला असला आणि वाय
नंतर निघलाय, पण ते दोघे एका ठिकाणी भेटलेत पुढे जाऊन, म्हटल्यावर ते दोघांची इथून इथपर्यंत x ला पोहोचायला लागलेला वेळ आणि इथून इथपर्यंत y ला पोहोचायला लागलेला वेळ समान असणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला आपण टाइम कॉन्स्टंट असतो त्यावेळेला जो स्पीडचा रेशो असतो, जो वेगाचा रेशो असतो, तोच असतो डिस्टन्सचा म्हणजे अंतरचा रेशो. आता बघा x आणि y, x आणि y चा स्पीडचा रेशो काय? x चा वेग आहे 12 किलोमीटर प्रति तास आणि y चा किती आहे? 16 किलोमीटर प्रति तास. मग x न समजा डिस्टन्स 12 किलोमीटर कव्हर केलं तर y किती करणार? 16 किलोमीटर. आता सिंपल गोष्ट बघा, दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे रे? 4 चा डिफरन्स आहे. दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? 4 चा आहे. आणि इथं दोघांमध्ये डिफरन्स कितीचा होता सांगा? ज्या वेळेला y p पशी होता त्यावेळेला x कुठं पोहोचलेला? q पशी. डिफरन्स कितीचा आहे? 72 चा. म्हणजे 4 ची व्हॅल्यूज काय झाली? 72 झाली. मग सर एकाची व्हॅल्यू काय येईल? 4 एकी 4 आणि 8 चोक 32 बरोबर. म्हणजे एकाची व्हॅल्यू किती येईल? 72. मला विचारले काय y किती अंतरावर x ला भेटेल, म्हणजे y इथून इथं गेल्यावर x ला भेटणार आहे. इथून मला इथपर्यंतचं अंतर काढायचं आहे. इथून मला कुठेपर्यंत? इथपर्यंतचं अंतर काढायचं आहे. आता y चा रेशो किती आहे त्या अंतरचा? 16 आहे. एकाची व्हॅल्यू किती आहे? 18 आहे. मग सिंपल आहे सर, 16 गुणिले 18 करा, किती येईल बघा? 8 संग 48. म्हणजे युनिट डिजिट तर 8 येणार आहे आणि मला एकच युनिट डिजिट 8 दिसतो, म्हणजे 288 किलोमीटर हे माझा आन्सर बरोबर असणार. क्लिअर? थोडंसं असं डिफिकल्ट असं नाही आहे, पण कन्सेप्ट समजायला पाहिजे. आणि ही कन्सेप्ट तुम्ही लेक्चर केला असाल तर नक्की समजेल, केला नसाल तर मी इथं पुरेपूर्णपणे डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, त्यावरून समजलंच असेल. चला पुढचा क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 20. चला परत कशाचा क्वेश्चन आहे हा? सिम्प्लिफिकेशनचा. आता पहिला ऑफ सॉल्व करा. साइन चोक 24, त्यानंतर इथं गुणाकार आहे, इथलं सॉल्व करा. 7 वजा 2 9, 9 एके 9, 9 पाचा 45, 24 गुणिले 5 120, इथं येईल माझं 120. आता बघा 43 अधिक इथं 120च येईल ना रे, 24 साइन चोक 24 बरोबर आहे, काय प्रॉब्लेम नाही. चला इथं काय 43 अधिक 42, 42 दोन्ही 84 आणि हे 85, 85 वजा 120 केले त्यांनी, 85 वजा 120 केले. इथं काय तर गडबड झाले का? ओ सॉरी, एकच मिनिट. इथं काहीतरी गडबड झाली. काय गडबड झाली सांगा? इथं काय झाले की 7 अधिक 2 केलं मी, 9 लिहिलं. 7 वजा 2 करायला पाहिजे मला, किती येईल? 5. 5 एके 5, 5 9 45, इथं 9 येईल आणि 24 गुणिले 9 करायला लागेल. 42 अधिक 43 किती येईल रे? 85 येईल. 85 वजा 24 गुणिले 9, 9 चोक 36, हातच्याला जाईल सर 3, 9 दुने 18 आणि 3 सर 21, 216 वजा 85 करा, 216 वजा 85 किती येईल? 1. परत 11 8 गेलं 3 आणि 2 1 केलं, वजा 131 कुठे आहे बघा? ऑप्शन 1. क्लिअर? तर इथं आपले 20 पैकी 20 क्वेश्चन सॉल्व झाले. आता ह्या शिफ्ट मध्ये आपल्याला काय बघायला मिळाल बघा, जे 16 तिथं 17 क्वेश्चन होते ना, ते अगदी सोपे होते. जे तुम्ही वरच्यावर सॉल्व करत होतो आपण, ठीक आहे, अगदी सोपे होते. पण जे 3 क्वेश्चन होते ते खूपच टफ होते. टफ म्हणजे त्याला मी टफ म्हणणार नाही, कारण जर तुम्हाला त्याचं माहित नसेल व्यवस्थितपणे कसं सॉल्व करायचं आहे, कन्सेप्ट माहित नसेल तरच ते अवघड जाणार आहे. कन्सेप्ट माहित असेल तर अवघड जात नाही. त्याच्यामुळे थोडीशी लेवल वाढत जाणार, थोडेसे क्वेश्चन खालच्या लेवलचे येणार, तसेच थोडे वरच्या लेवलचे पण येणार. आणि त्यासाठी आपण तयार व्हायचं आहे, त्यासाठीच ही सिरीज आपण फॉलो करतोय. ओके, तर उद्या परत भेटू पुढच्या शिफ्ट घेऊन उद्याच्या व्हिडिओमध्ये. चलो बाय, जय हिंद.